जागा शिवसेनेकडेच राहणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। या क्षणाची एक मोठी बातमी। एकीकडे राज्यात पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू झालेलं असताना चौथ्या टप्प्यातली जागा असलेली नाशिकची लोकसभेची जागा इथली महायुतीची उमेदवारी कोणाला हे अद्याप जाहीर झालेलं नाही, पण सूत्रांनी माहिती अशी दिलेली आहे की नाशिकची जागा ही शिवसेनेकडेच राहील आणि हेमंत गोडसे हेच नाशिकमधले शिवसेनेचे उमेदवार असतील। नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं बोललं जात आहे। छगन भुजबळ यांच्या नावाला असलेला मराठा आणि ब्राह्मण समाजाचा विरोध तसंच महायुतीतल्या नेत्यांचा काही विरोध होता। या सगळ्यानंतर अखेर हेमंत गोडसे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। याची औपचारिक घोषणा अद्यापही बाकी आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा जो आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत ताणला गेलेला होता। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कोण असेल अशा प्रकारची चर्चा आजही नाशिक आणि जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्रात देखील सुरू आहे। मात्र एक खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेला सोडवून घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे। महायुतीच्या घटक पक्षांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांना ही बाब लक्षात आणून दिली की नाशिकमधली जागा जर शिवसेनेकडून काढून घेण्यात आली तर नाशिकमधील शिवसेनेमध्ये एक मोठी बंडखोरी होऊ शकते। नाशिक शिवसेनेला एक मोठा फटका जो आहे तो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बसू शकतो आणि त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आग्रही होते। श्रीकांत शिंदे हे देखील स्वतः आग्रही होते आणि म्हणून नाशिक लोकसभेची जी जागा आहे ती शिवसेनेला सोडण्याचा निर्णय जो आहे तो महायुतीच्या बैठकीमध्ये झाला। महायुतीच्या बैठकीमधला दुसरा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं छगन भुजबळ यांचं नाव ज्यावेळेला समोर आणण्यात आलं त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावाला झालेला मराठा ब्राह्मण समाजाचा विरोध आणि महायुतीमधील स्थानिक नेत्यांचा झालेला विरोध हा सगळा लक्षात घेत महायुतीच्या बैठकीमध्ये अखेर ही जागा जी आहे ती शिवसेनेला सोडण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या जागेवरती पुन्हा एकदा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देण्यात येईल अशी देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणखी एक माहिती जी आहे ती समोर आहे ती म्हणजे हेमंत गोडसे कालपासून वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करताय। काल त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं, थेट ते अयोध्येला गेले अयोध्येमध्ये देखील जाऊन त्यांनी रामाचं दर्शन घेतलं आणि आज सकाळी साधारणतः 11 वाजेच्या दरम्यान ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाणार आहेत आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती करून ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांमध्ये प्रचार फेरी देखील करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळे एकूण एक बाब स्पष्ट आहे की नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती शिवसेनेला सुटलेली आहे आणि हेमंत गोडसे हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आली आहे। ठीक आहे लक्ष्मण, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता फक्त औपचारिकता आहे हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर होण्याची आणि कदाचित आज संध्याकाळपर्यंत हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं। त्यामुळे नाशिकमधली लढत ही हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी होणार असं स्पष्ट होत आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। गडचिरोली चिमूर